लाडक्या बहिणींनो, आज शेवटचा टप्पा. सर्व थकीत हप्ते आज जमा होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही, त्यांना आज मिळणार आहे सर्व पैसे एकत्र. तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा. लाडक्या बहिणींनो, सर्व राहिलेले आणि थकीत हप्ते असणाऱ्या भगिनींना आज अखेर मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीनंतर किंवा जानेवारीनंतर हप्ता आला नसेल, तर अशा सर्व लाडक्या बहिणींचे थकीत हप्ते आज जमा होणार आहे. थकीत हप्ते मिळणार एकत्र. लाडक्या बहिणींनो, तांत्रिक अडचणीवर मात. निधी पाठवण्यास सुरुवात सुरुवात झालेली आहे. पण आज शेवटचा टप्पा असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना थकीत हप्ते म्हणजे ₹4,500 थेट खात्यात 3 महिन्याचे एकत्र मिळणार आहे. ज्या भगिनींना बँक खाते बंद होते किंवा ई-के-वाय-सी अपूर्ण असल्यामुळे आधीचे हप्ते अडकले होते, त्यांचे रिव्हेरिफिकेशन पूर्ण करून आज बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा केले जात आहेत. जून आणि जुलै 2026 हप्त्याची सध्या स्थिती. लाडक्या बहिणींनो, जून हप्ता हा वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. पण आता या ठिकाणी महत्त्वाची अपडेट समजून घेऊया. जून 2026चा हप्ता हा 15 जुलै 2026 पासून पात्र महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा नियमित म्हणजे ₹1,500 हप्ता यशस्वीपणे जमा करण्यास शासनाकडून सुरुवात झाली आहे. आपली बँक स्टेटस हे त्वरित तपासत राहा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितलं होतं आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, की पैसे हे 15 तारखेला येण्यास सुरुवात होईल. तर 100% तसंच झालं. वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवरती 100% खात्रीशीर आणि 100% खरी माहिती तुम्हाला मिळत असते. तर लाडक्या बहिणींनो, तर ही आणखीन वितरण थांबलेलं नाहीये. तर आजचा हा शेवटचा टप्पा असल्यामुळे तुमच्या बँक खाते हे तपासत राहा. तुमच्या खात्यामध्ये जर पैसे आले नसतील, तर आज हे पैसे येणार आहे आणि कधी येणार, केव्हा येणार, सगळी सविस्तर माहिती पाहतोय. जुलै 2026चा हप्ता कधी? ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला असेल, तर त्यांना मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा नियमित हप्ता 15 ऑगस्ट 2026 पूर्वी सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट डी-बी-टीद्वारे पाठवण्याची तयारी शासनाकडून वेगाने सुरू आहे. लाडक्या बहिणींनो, 92 लाख नावे यादीतून का वगळली गेली? याचं प्रमुख कारण म्हणजे ई-के-वाय-सी अपूर्ण. 67% 62 लाख महिला या ठिकाणी ई-के-वाय-सी यांना केलीच नाही. तर काही लाडक्या बहिणींना म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींचं असं आढळून आलंय, की उत्पन्न मर्यादा जास्त, सरकारी नोकरीत असणे किंवा 4 चाकी वाहन असणे. जर लाडक्या बहिणींनो, हे तिन्ही निकष जर तुमचं नसेल आणि तरी देखील हप्ता आला नसेल, तर काळजी करू नका. याचं सविस्तर माहिती तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे. जर याच्यामधलं एकही कारण तुमचं नसेल, तर तुमच्या खात्यामध्ये 100% अडकलेले सगळे पैसे येणार. ही एक आनंदाची बातमी आहे. ज्यांना व्हिडिओ पाहिला नसेल पाठीमागचा, त्यांना पाहून घ्या. तर घाबरून जाऊ नका. ज्या महिला खऱ्या अर्थाने पात्र आहेत, त्यांच्यासाठी रिव्हेरिफिकेशन मोहीम सुरू आहे. असं देखील आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या सोशल अकाउंटवर देखील असं घोषित केलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील, त्यांच्या खात्यामध्ये 100% हे पैसे येणार आहे. सर्व थकीत हप्ते. चुकीने वगळले असल्यास ही कामे त्वरित करा. लाडक्या बहिणींनो, चुकीने म्हणजे तुमच्याकडून चुकी न होता सरकारकडूनच चुकीने तांत्रिक चुकीमुळे तुमचे पैसे आले नसतील, तर तुम्हाला आजच हे कामे करायचे आहेत. आधार आणि बँक लिंकिंग तपासा. बँक खाते आधार कार्डशी लिंक म्हणजे NPCI मॅपिंग सक्रिय आहे का नाही आहे, बँकेत जाऊन याची खात्री करून घ्या. त्यानंतर ई-के-वाय-सी तात्काळ पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी करण्यासाठी शेवटची संधी तुम्हाला मिळू शकते. तर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. याची सविस्तर माहिती ज्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी केलेली नसेल किंवा ज्यांची बाकी असेल
अशा लाडक्या बहिणींसाठी ई-के-वाय-सी पोर्टल, दुरुस्ती पोर्टल हे परत सुरू होणार आहे. कधी सुरू होणार आहे याची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती वेळोवेळी मिळत असते. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हा सर्वप्रथम आपल्याला अपडेट येईल याची पुन्हा पोर्टल सुरू करण्यात येईल, सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याची माहिती सर्वप्रथम मिळणार. वैयक्तिक बँक खाते वापरा. तुमचे खाते स्वतंत्र असावे. जॉईंट बँक खाते असल्यास शासकीय नियमानुसार पैसे जमा होण्यास अडचण येते. त्यानंतर पुनर्पडताळणी. लाडक्या बहिणींनो, रिव्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविका आणि स्थानिक प्रशासकीय कर्मचाऱ्यांमार्फत पात्र महिलांची नावे पुन्हा जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. लाडक्या बहिणींनी पात्र आहे, ई-के-वाय-सी पण केलेली आहे, पण पैसे येत नसेल तर या लाडक्या बहिणींचे रिव्हेरिफिकेशन काम हे परत सुरू आहे. तर लाडक्या बहिणींनो, चिंता करू नका. तुमचे बँक खाते आधार लिंक आहे का हे महत्त्वाचं तपासा. डीबीटीद्वारे पैसे पाठवण्यासाठी बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत आवश्यक असते. बँक पासबुक आणि आधारवरील नाव एकच असावे. तुम्हाला वारंवार सांगतोय लाडक्या बहिणींनो, बँक पासबुकवरील आणि आधारवरील नाव एकच आहे का हे तपासा. स्पेलिंग मिस्टेक असली तरी पैसे जमा होण्यास अडथळा येतो. महत्त्वाची टिप्स या ठिकाणी समजून घ्या. जर एकापेक्षा जास्त बँकांमधील खाते असतील तर ज्या खात्याला आधार मॅपिंग सक्रिय आहे त्याच खात्यात पैसे येतील. तुम्हाला वाटत असेल आम्ही आधार दिलेले आहे आणि आधार लिंक केलेलं आहे तर आमची ह्याच अकाउंटमध्ये पैसे येतील, तर लाडक्या बहिणींनो असं नाही. तुमचं आधार मॅपिंग कोणत्या बँकेमध्ये झालेलं आहे त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे येणार. तर हे सर्वप्रथम हे खात्री करून घ्या. नवीन सुधारित हप्त्याची गणित. लाडक्या बहिणींनो, जून 2026चा नियमित हप्ता हा 1500 रुपये मिळणार. सध्या स्थिती काय चालली, 15 जुलैपासून बँक खात्यामध्ये जमा होण्यास यशस्वी सुरुवात झालेली आहे. तर थकीत हप्ते जून वंचित अर्जदार. लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत काही हप्ते थकलेले असतील तर अशा लाडक्या बहिणींसाठी 3000 ते 4500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर आज विशेष पडताळणी टप्प्यामध्ये थेट वितरण सुरू झाले आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील तर आजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहे. जुलै 2026चा आगामी हप्ता 1500 रुपये. लाडक्या बहिणींनो, 15 ऑगस्ट 2026 पूर्वी खात्यात येण्याची दाट शक्यता. आता ज्यांना ज्यांना जून हप्ता आला असेल त्या सर्व लाडक्या बहिणींना जुलै 2026चा आगामी हप्ता हा 15 ऑगस्टच्या आत मिळण्याची दाट शक्यता आहे. विविध जिल्ह्यांमधील ई-के-वाय-सी प्रगती रिपोर्ट. लाडक्या बहिणींनो, विविध जिल्ह्यांमध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये येता तर ह्या ठिकाणी समजून घ्या. पुणे विभागामध्ये जर येत असेल तर या ठिकाणी 90% पूर्ण झालेली आहे ई-के-वाय-सी प्रक्रिया. तर लाडक्या बहिणींनो, जर या विभागात जर तुम्ही असाल तर तुमची ई-के-वाय-सी पुन्हा पडताळणी म्हणजे रिव्हेरिफिकेशन हे 90% हे पूर्ण झालेले आहे. आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 85% पूर्ण. तर ह्या ठिकाणी आणखीन देखील 15% या लाडक्या बहिणींचे रिव्हेरिफिकेशन हे बाकी आहे. तर काळजी करू नका. हे 15% देखील हे पूर्ण काही दिवसामध्ये होऊन जाणार आणि तुमचे अडकलेले पैसे सर्व खात्यामध्ये जमा होणार. त्यानंतर नागपूर विभागामध्ये 80% हे पूर्ण झालेले आहे ई-के-वाय-सी प्रक्रिया. त्यानंतर मुंबई उपनगरमध्ये 75% पूर्ण झालेले आहे. जर याचा विचार केला तर 25% बाकी आहे आणि 20% ह्या ठिकाणी बाकी आहे लाडक्या बहिणींचं रिव्हेरिफिकेशन म्हणजे पुन्हा पडताळणी. जर लाभ बंद झाला असेल पात्र असून देखील तर या लाडक्या बहिणींचं व्हेरिफिकेशन हे बाकी आहे. या ठिकाणी लाडक्या बहिणींनो समजून घ्या. ई-के-वाय-सी वेगाने पूर्ण होत असून राहिलेल्या पात्र महिलांना तत्काळ पैसे जमा केले जात आहेत. अशी मिळालेल्या माहितीनुसार आणि ही नवीन आकडेवारी आहे लाडक्या बहिणींनो, या नवीन आकडेवारीनुसार तुम्हाला ही माहिती देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तुमचे आणखीन जर पैसे आले नसतील तर लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. आज संध्याकाळपर्यंत पैसे आले नाहीत तर काय करावे? लाडक्या बहिणींनो, ऑनलाईन स्टेटस पहा. अधिकृत वेबसाईटवर स्वतःचा मोबाईल नंबर टाकून अर्जाची स्थिती म्हणजे ई-के-वाय-सी योग्य असल्याची खात्री करायची आहे. सगळ्यात प्रथम
जर आज पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, वेबसाईटच्या पोर्टलवरती जाऊन तिथे ई-के-वाय-सी योग्य असल्याची खात्री करायची आहे. दुसरं ते म्हणजे बँकेला भेट द्यायची आहे. तुमच्या आधार कार्डवर एन-पी-सी-आय मॅपिंग स्टेटस ॲक्टिव्ह असल्याची बँकेतील कर्मचाऱ्याकडून खात्री करून घ्या. त्यानंतरच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. तर याची तुम्हाला काय करायचे आहे, सर्वप्रथम खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीनो तिसरा मुद्दा तो म्हणजे तक्रार नोंदवा. सर्व काही योग्य असूनही हप्ता मिळाला नसेल तर जवळच्या सेतू केंद्र किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये त्वरित संपर्क साधा. तुम्हाला तक्रार कशी करायची याचे व्हिडिओ देखील लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलवरती टाकलेले आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना पाहिलेले आहे त्या लाडक्या बहिणींना उपाय देखील माहिती आहे काय करायचं आहे. हे केल्यानंतर तुमचे अडकलेले पैसे 100% तुमच्या खात्यामध्ये येणार. तर तुम्हाला काय करायचं आहे, जवळच्या सेतू केंद्र किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये त्वरित संपर्क साधायचा आहे. हे कसा साधायचा आहे, कसा नाही, काय बोलायचं, काय अर्ज द्यायचा, सगळी माहिती आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. शासनाचा मुख्य संकल्प लाडक्या बहिणींचे आर्थिक सक्षमीकरण, उत्तम आरोग्य आणि कुटुंबामधील त्यांचे स्थान अधिक बळकट करण्याचे हेच या योजनेचे मुख्य ध्येय आहे. ही योजना अखंडपणे सुरू राहील असं महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जोडलेले राहा. तुमचे काही प्रश्न आहेत का लाडक्या बहिणींनो? काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समधील तुमचे प्रश्न नक्की लिहा. मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन. अशाच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात आणि अशा नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.